नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर चिंचोली शाळेचे सन 1989 ते 1992 या सालातील इयत्ता 4थी ते 6वीच्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा 37 वर्षांनंतरचा पहिला स्नेह मेळावा व गेट टुगेदर दिनांक 17 रोजी मोठ्या उत्साहात झाला आहे। जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित या मैत्रीपूर्ण सोहळ्यास 30हून अधिक विद्यार्थी व वर्ग शिक्षिका प्रतिभा बोरसे उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 2 वाजता झाली। त्यानंतर संगीता वाघ या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी केसरी रंगाचा मानाचा फेटा बांधला। आपल्या शालेय आठवणी प्रत्येकाने सांगितल्या। विनोदी आठवणी, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्या। त्यामुळे येथील वातावरण खूपच आनंदी झाले। त्यानंतर माजी विद्यार्थिनी संगीता वाघ हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला। सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सहकार्याने व उपस्थितीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी वर्ग शिक्षिका प्रतिभा बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन झाले। फार विशेष वाटायचं 89 सालातले 89-91 अरे बापरे। कारण आता आपण गेट टुगेदर बघतो यूट्यूबवर म्हणा किंवा बाहेर पण 10वीचे मुलं असतात सगळे किंवा बॅच कोणत्या असतात 98, 2000 अशा बॅचेस असतात। पण हे आपलं म्हणजे एवढं जुन्या काळातलं आणि तोही 4थीचा वर्ग माझा, ही मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे की एवढ्या वर्षांनी माझे विद्यार्थी मला भेटले। आणि मी सुद्धा विचार करायचे की माझे विद्यार्थी आता कसे दिसत असतील, म्हणजे तेव्हाचे तर आठवत लहानपणाचे पाहिलेले, पण आत्ता कसे दिसत असतील ही मला जास्त उत्सुकता होती आणि आनंदही फार होता। बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपले 3 गुरु असतात, आपले आईवडील आणि आपले गुरु। जेव्हा मूल शाळेत येतो आल्यानंतर गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा हा जो श्लोक आहे हा तो आत्मसात करतो, तो ज्ञान घेतो आणि तिथूनच त्याची आयुष्याची सुरुवात होते। शाळा म्हणजे काय असते हो? शाळा म्हणजे 2 अक्षरी जरी शब्द असला पण आपल्या बालपणात जेव्हा आपण शाळेत येतो तेव्हा आपल्या आयुष्याचं बळ जे असतं ते आपल्याला शाळेतून मिळतं। आपल्या आयुष्याचा पाया जो असतो तो आपल्याला शाळेतून मिळतो। बघा, मंदिराचा आपण कळस बघतो, कळसाचं दर्शन घेतो, पण मंदिराची जी खालची पायरी असते ना तिला आधी नमस्कार करावा लागतो। ते म्हणजे तुम्ही 1ली ते 4थीचे हे विद्यार्थी असतात। यांचा जो मूळ पाया असतो तो शाळेत घडविला जातो 4थीपर्यंत। आणि त्या ज्या मॅडम असतात ती जी शाळा असते ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही। आता तुम्ही प्रत्येकाने इतके छान छान अनुभव सांगितले, मी तरी विसरले होते, पण तुम्ही तुमचे अनुभव कधी विसरले नाही, तुम्ही तुमची शाळा कधी विसरली नाही। म्हणून बालपणात जे शिक्षण असतं तेच खरं शिक्षण असतं, तोच पाया असतो, तीच शाळा असते। मग म्हणतात ना, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा। खरोखर शाळा ही तशीच असते। आणि तुमचे अनुभव जेव्हा ऐकले, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चढ उतार आले असतील, काही संकट आले असतील। आत्ताच त्याने सांगितलं बोलता बोलता त्याला खूप गैवरून आलं, तर त्याला जेव्हा गैवरून आलं तेव्हा माझं सुद्धा मन अगदी भरून आलं की खरोखर आहे एवढ्या लहान वयात आईवडील जाणे, एवढी मोठी घराची जबाबदारी पडणे हे वाईटच आहे। म्हणजे असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडले। संगीताचं उदाहरण घ्या, संगीता खूप लहान वयात विधवा झाली, किती वाईट वाटलं। माझीच विद्यार्थिनी, तिला किती संकटांना तोंड द्यावं लागलं। 8 दिवसापूर्वीच तिचं ते गाडीचं प्रकरण झालं, ते अचानक झालं, काहीतरी घडलं। म्हणजे अशा अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यात घडले, ते तुम्ही त्या प्रसंगांना सामोरे गेले, त्या संकटांना तुम्ही सामोरे गेले। हे बळ तुमच्यात कुठून आलं? तुम्ही ते शिकले, शाळेतून तुम्हाला हे बळ मिळालं, तुमच्या आई वडिलांकडून मिळालं, तुमच्या अनुभवातून शिकले तुम्ही। आम्ही जरी तुम्हाला शिकवलं, पण पुढचा जो जीवनाचा जो पाया असतो तो शाळेतून नंतर मग तुम्ही स्वतःच घडवला। कोण किती शिकले, तुमची मुले आज चांगल्या हुद्द्यावर आहेत, हे ऐकून मला फार बरं वाटलं। माझा स्वतःचा मुलगा डॉक्टर आहे, लहान मुलगा। सूनबाईचं मेडिकल आहे, ती मेडिकल चालवते। मोठा मुलगा हायस्कूल टीचर आहे, नाशिकला पेठे हायस्कूलला। मोठी सूनबाई पण हायस्कूलला आहे, इगतपुरी तालुक्यात शेनवडला आहे। एक मुलगी आहे, मुलीचं लग्न व्हायचं आहे। म्हणजे आमचं जसं वाटतं
आपलं जर जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण दुसऱ्याच्या मुलांचं कुठंतरी कल्याण करतो, कुठंतरी चांगलं करतो, तेव्हा आपलं सुद्धा चांगलं होतं. म्हणून आपण आता त्याने सांगितलं की इतक्यात काहीतरी सांगितलं, आपण स्वतः दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात. ते खरंच आहे. आपण स्वतः आधी चांगलं करा आणि नंतर मग आपलं जेव्हा चांगलं होईल तेव्हा दुसऱ्याचं चांगलं पाहण्याची वृत्तीसुद्धा पाहिजे. असं आहे. एक आता तुमचं भरपूर अजून तुम्हाला खूप घडायचं आहे, पुढे तुमचं भरपूर आयुष्य बाकी आहे. तर मी एक उदाहरण देते, एक संदेश तुम्हाला आज देऊ इच्छिते की श्रीकृष्णाने गीतामध्ये सांगितलं आहे की आपलं कर्म चांगलं पाहिजे. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, तुम्हाला कुठे काही कमी पडणार नाही. एक राजा असतो, त्याला 4 राण्या असतात. तर राजाची पहिली राणी आवडती असते, दुसरी पण आवडती असते, तिसरी साधारण असते, पण राजाला चौथी राणी मात्र बिलकुल आवडत नाही. बघा, मग राजा म्हातारा होतो, राण्यांना विचारतो, पहिल्या राणीला विचारतो, माझ्याबरोबर तू सती येशील का? ती म्हणते नाही, मी नाही येणार. दुसऱ्या राणीला विचारतो, तू येशील का माझ्याबरोबर सती? ती पण नाही म्हणाली. तिसऱ्या राणीला विचारतो, ती पण नाही म्हणाली. पण चौथी राणी नावडती, तिला विचारलं, तू येशील का माझ्यासोबत? राजाने सहज विचारलं. ती म्हणे हो, मी नक्की येईल म्हणे, तुमच्यासोबत नक्की येईल. राजाला फार विशेष वाटलं. बघा, मला सांगण्याचं एकच आहे की तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच आहोत. पहिली राणी म्हणजे माणसाजवळ असलेला पैसा. माणसाजवळ कितीही पैसा असला ना, तो आपल्याबरोबर कधीच येत नाही. दुसरं म्हणजे नातेवाईक. नातेवाईक हे आपण आहे तोपर्यंत खूप फार कौतुक करतात. नंतर मात्र कालांतराने समजा आपलं काही झालं तर ते तेवढ्यापुरतेच असतात आणि नंतर ते विसरून जातात. समाज असतो, समाज तर असा असतो, दोन्ही बाजूनी बोलणारा असतो, असा समाज असतो. ती राजाची तिसरी बायको. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे चौथी बायको म्हणजे कर्म. आपलं कर्म हे चांगलं पाहिजे. ते मनापासून करा, ते चांगलं करा. आपल्याबरोबर फक्त तेवढी एकच पावती येते, तुमच्यासोबत काहीही येणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता, कुठेही काम करता, तुम्ही अगदी मनापासून कर्म करा, तर तेच तुमच्याबरोबर येईल. आज मोठमोठे नेते होऊन गेले, समाजसेवक होऊन गेले, आंबेडकर म्हणा, शिवाजी महाराज म्हणा, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, मोठे मोठे होऊन गेले. ते त्यांच्या कर्माने मोठे झाले. त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांचे किती बंगले कोणी विचारत नाही, पण ते त्यांच्या कर्माने मोठे. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.